तरी आता माझी अशी पंचायत झाली आहे ना, मी जर आता असं केलं ना, म्हणजे मी गॉगल घालून आले आणि कुणाचं जर गॉगल चिन्ह असेल तर लोक म्हणतात बघा ताई गॉगलचाच प्रचार करायला. मी म्हणलं उशीर व्हायलाय, हेलिकॉप्टर लगे हा घड्याळ. मला चहा पिला आता, मी कुणी म्हणाल कब्बशीच आहे. माझी पंचायत झाली. मी काय जिल्हा परिषदची नेता आहे काय? हे जिल्हा परिषदचा खेळ. मी जिल्हा परिषद कमी नाही समजत. हे निवडणूक सिरियस निवडणूक आहे आणि मी काही चिल्लर नेता नाही ना. स्वतः उमेदवारांनी सांगितलंय, धोंडे साहेबांनी, की मला आधीच ताईंनी सांगितलं होतं तुम्हाला तिकीट नाही, त्यांनी सांगितलंय. त्यामुळे काय आता त्यांच्याकडे काही लोक असणारच आहेत, ते आधी जोडलेले आहेत त्यांना. तरी आता आम्ही आमचे कामाला लावले. तुमची स्वतःची शक्ती आहे, त्यात पुन्हा माझे इथे लोक कामाला लागलेत. काय पाहिजे आपल्याला? आता मी काय कमी शक्तिशाली होते? या वाष्टी मतदारसंघात मुंडे साहेबांना पण 40-40 हजाराची लीड मिळालेली. आता मला 32 हजाराची लीड मिळाली. एक 10-5 हजार कमी जास्त नसते झाले तर आपली सीट लागलीच होती. 5-10 हजार परळीमध्ये 10-5 हजार इथं वाढले असते तर आम्हाला कळत होतं की गेवराईमध्ये आष्टीमध्ये वेगळी परिस्थिती आहे. पण आता ते विषय झाला, इतिहास जमा. आता भविष्याकडे बघा. मला असं वाटतं बाबा माझे चांगले दिवस आहेत आणि माझे चांगले दिवस असतील तर मला असं वाटतंय की तुम्हाला असं वाटतंय की जिल्ह्याचेही चांगले दिवस येतात. मी काही कुणाचं वाईट केलेलंच नाही. ज्याच्या जीवनामध्ये जो शब्द दिलाय तो पूर्ण केलाय. सुरेश आंदेला म्हणलं होतं 3 जिल्ह्याचं आमदार करते, केलं. मी केलं म्हणजे एकटीने नाही केलं, त्यांचे 40 मतं होते म्हणून केलं. मी काय असं उगाच खोटं बोलणार नाही. पण मी पाया पडले मधुकरराव चव्हाणांच्या, बसवराज पाटलांच्या, प्रत्येक दुसऱ्या पक्षाच्या लोकांचे पण जाऊन पाया पडले. एकदा मनावर घेतलं तर घेतलं. पण काय झालंय मी तुम्हाला सांगते, लोकांचं थोडंसं मन हे झालंय, आंबट झालंय. कारण त्या माझ्या लोकसभेमुळे मी उभीच राहिले नाही, उगाचच उभी राहिले असं झालं. इतकं जिवारी लावून घेतलं. इथं मेले रे ते पोरं, आत्महत्या केल्या. इथं सुरेशांना आम्ही सगळेच गेलतो भेटायला.